नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। उद्या 29 जानेवारी रोजी बघा सोमवार आलेला आहे। या दिवशी संकष्टी चतुर्थी आलेली आहे। या चतुर्थीला लंबोदर चतुर्थी असं म्हणतात। त्याचप्रमाणे या वर्षातली ही पहिली चतुर्थी आहे आणि पौष चतुर्थी असं देखील म्हणतात। या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने मुलांसाठी हे उपाय करायचे आहे। मुलांची जर का अभ्यासात प्रगती होत नसेल, कामात व्यवसायात प्रगती होत नसेल, मुलं ऐकत नसेल, मुलं चिडचिड करत असेल, तर या सर्व गोष्टींसाठी आईने उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे काही उपाय करायचे आहे। अत्यंत प्रभावी असे हे उपाय आहे। हे उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचे आहे। उपाय कोणते करायचे आहे हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा आलेला असाल, तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। या महिन्यातली ही संकष्टी चतुर्थी सोमवारी आलेली आहे। सोमवार हा भगवान शंकरांना समर्पित आहे। त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे। प्रत्येक महिन्यात 2 संकष्टी चतुर्थी येते, एक विनायक चतुर्थी आणि एक संकष्टी चतुर्थी। महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही संकष्टी चतुर्थी तिथी म्हणून ओळखली जाते। या दिवशी आपण व्रत करत असाल किंवा नसाल, आपल्याला हे उपाय आपल्या मुलांसाठी करायचे आहे। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, त्याचप्रमाणे ते बुद्धीचे देवता आहे। बघा, जर का आपण किंवा मुलांनी त्यांची सेवा ही केली, काही उपाय हे संकष्टी चतुर्थीला केले, तर मुलांच्या बुद्धीमध्ये, त्यांच्या प्रगतीमध्ये, त्यांच्या कामामध्ये त्यांना यश हे 100% मिळत असते। जर का मुलांना अशा काही प्रॉब्लेम असतील, अशा काही अडचणी असतील, तर तुम्ही किंवा तुमच्या मुलांकडून तुम्ही या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या सेवा, हे उपाय नक्की करून घ्या। या उपायांचं तुम्हाला 100% फळ हे मिळणार आहे। आता हे उपाय करण्या अगोदर तुम्हाला बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर तुमची नित्यकर्मे उरकल्यानंतर, तुम्हाला देवपूजा केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना पाण्याने किंवा दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। तुम्ही नुसत्या पाण्याने जरी अभिषेक घातला तरी चालणार आहे। हा अभिषेक घालत असताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे। यामुळे देखील तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होणार आहे। किंवा मुलं अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नसेल, तर प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही हे तीर्थ मुलांना प्यायला देऊ शकतात। यानंतर आपल्याला गणपतीची पंचोपचारे पूजा करायची आहे। आता पंचोपचारे पूजा म्हणजे काय, तर गणपती बाप्पांना आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, चंदन, धूप, दीप आपल्याला अर्पण करायचं आहे। याचबरोबर लाल जास्वंदाचं फूल आवर्जून अर्पण करायचं आहे। दुर्वा अर्पण करायचा आहे। गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लाडूचा, मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात। अगदी साधा गूळ खोबऱ्याचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात। संकष्टी चतुर्थी असल्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची सकाळी, संध्याकाळी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही आरती करायचे आहे। आता बघा, आपल्याला उपाय काय करायचा आहे, तर आपल्याला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे, हा उपाय तुम्ही स्वतः आईने केला तरी चालणार आहे, किंवा मग तुमची मुलं ही मोठे असतील, ती करण्यासारखे असतील, तर त्यांच्याकडनं आईने हा उपाय करून घेतला तरी चालणार आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 दुर्वा लागणार आहे। ज्या वेळेस तुम्ही हा उपाय करणार आहे त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। बसायला आसनच घ्यायचं आहे। आधी स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर देवापुढे तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। तुम्ही गणपती बाप्पांची जर का वेगळ्या पाटावर किंवा चौरंगावर पूजा मांडली असेल, तर तुम्हाला गणपती बाप्पासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। तूप नसेल तर तेलाचा दिवा लावा। तेलामध्ये चिमूटभर हळद टाका। अशा पद्धतीने तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर ही सेवा तुम्हाला करायची आहे। या सेवेसाठी तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहे। बघा, तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहे। लाल जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे। तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। बसल्यानंतर तुम्हाला देवांना, गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे। तुम्ही ज्या ह्या 21 दुर्वा घेतलेल्या आहे, आता दुर्वा कशा घ्यायच्या बघा, त्रिदल दुर्वा आपल्याला घ्यायची असते, म्हणजे 3 पानांची अशी एक दुर्वा, अशा 21 दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहे। ह्या दुर्वांचं जे टोक आहे, टोकाकडचा जो भाग आहे, तो आपल्याला थोडासा तुपामध्ये बुडवून घ्यायचा आहे। तुम्ही एका ताटलीमध्ये ह्या दुर्वा घ्या। तुमच्या देवघरासमोर, तुमच्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर तुम्हाला बसायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक दुर्वा तुमच्या हातात घ्यायची आहे। एक दुर्वा तुमच्या हातात घ्यायची आहे आणि तुम्हाला 1 वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे। बघा, गणपती स्तोत्र वेगळं आहे आणि गणपती अथर्व शीर्ष हे वेगळं आहे। गणपती स्तोत्र हे अगदी छोटंसं आहे, ते तुम्हाला 1 वेळा म्हणायचं आहे। त्यानंतर ती दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायची आहे। यानंतर तुम्हाला दुसरी दुर्वा घ्यायची आहे
ती तुम्हाला तुमच्या हातात धरायची आहे. तुमची इच्छा तुमच्या मनात प्रकट करायची आहे. बघा, तुम्ही ज्या गोष्टीसाठी, मुलांच्या ज्या अडचणीसाठी ही सेवा करत आहात, ती अडचण, ती इच्छा तुम्हाला तुमच्या डोक्यात ठेवायची आहे. ती इच्छा पूर्ण होत आहे, ती इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करणार आहे असं तुम्हाला डोक्यामध्ये असं ठेवायचं आहे. तशी धारणा तुम्हाला करायची आहे आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्हाला 21 दुर्वा 21 वेळा तुमच्या उजव्या हातात घ्यायच्या आहे आणि 21 वेळा तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि 21 वेळा तुम्हाला ह्या दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायच्या आहे. त्याचबरोबर लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता या सेवा जर का तुमची मुलं करण्यासारखी असतील तर तुम्ही तुमच्या मुलांकडनं ह्या सेवा करून घेऊ शकतात. यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम विघ्नहर्ताय नमः किंवा श्री विघ्नहर्ताय नमः असं म्हणायचं आहे. हे म्हणायला जमत नसेल तर साधा सोपा मंत्र श्री गणेशाय नमः, ओम गणपते नमः या मंत्राचा जप तुम्हाला 108 वेळा म्हणजेच एक माळ जप याचा करायचा आहे. बघा, अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. ही सेवा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांबाबतीतले जेही काही अडचणी प्रश्न असतील ते तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचे आहेत आणि त्या पूर्ण होऊ दे असं तुम्हाला सांगायचं आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे, त्याचप्रमाणे ते संकट नाशक देखील आहे, विघ्नहर्ता देखील आहे. बघा, तुम्ही संकष्टी चतुर्थीला जर का गणपती बाप्पांचं व्रत करत असाल तर बघा, तुमचं ते संकट, तुमच्या घरावर आलेलं सर्व संकट ते दूर करत असतात. तुम्ही व्रत करा अगर नका करू, तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ह्या सेवा आवर्जून करायच्या आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ज्या अडचणी असतील त्या अडचणी, ते प्रश्न तुम्ही गणपती बाप्पांना सांगायचे आहे, ते पूर्ण होऊ दे अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. मुलांवरचं संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. कुठलं विघ्न असेल, संकट असेल तर तुम्हाला 108 वेळा ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे शक्य झाल्यास तुम्ही दिवसभरात 1 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. गणपतीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन घेता आलं तर तुम्ही अवश्य घ्या. मंदिरात जाऊन तुमच्या मुलांच्या हातून गणपती बाप्पांना तुम्ही 21 दुर्वाची जोडी आणि 1 लाल जास्वंदाचं फूल, त्याचप्रमाणे थोडासा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा. यामुळे देखील तुमच्या मुलांची विघ्न हे दूर होतात. मुलांच्या बुद्धीत नक्कीच वाढ होणार आहे. प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही स्वतः मुलांना गणपती अथर्वशीर्षाचं वाचन करायला सांगा. त्यांच्याकडनं ते वाचून घ्या, पठण करून घ्या. बघा, मुलांना एक आध्यात्मिकतेची ओढ लागते, त्याचप्रमाणे त्यांना देवाची माहिती कळते, त्याचप्रमाणे त्यांच्या बुद्धीत, त्यांच्या प्रगतीत, त्यांच्या कामात त्यांना यश हे नक्कीच मिळतं. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर पहिल्यांदा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.